आणि संघाचं पहिलं शतक स्वतः कर्णधार घेऊन येतोय संकेत. पाहूया. कैलास रघुवीर यांना विनंती की लवकरात लवकर यायचं आहे. पहिला शतक मारा करतोय संकेत रसल्याला आणि उत्कृष्ट चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू. संकेत पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू. तेवढी उत्कृष्ट अशी फिल्डिंग परंतु 4 धावा काही रोखू शकले नाही. दर्शन आणि चौकार जातो. 4 धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते आणि संघाचं खातं होत आहे. दुसऱ्या चेंडूत पुन्हा संकेत आणि हा मात्र स्वर चेंडू. पुन्हा संकेत आणि उत्कृष्ट चेंडू. काहीसा न समजले रसलला आणि त्रिपाळा बाद होतोय रसल आणि पहिला झटका बसतोय फ्रेंड रायडर्स या संघाला आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे खुद्द कर्णधार नरेश. पहिलं शतक पूर्ण करतोय संकेत आणि रसलची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो म्हणजे नरेश. हा आणि उत्कृष्ट असा लेग साइडच्या दिशेने कटावून काढलेला चेंडू चौकार. 4 धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 9 धावा. पहिलं शतक पूर्ण करतोय संकेत. पाहूया संकेत मारा करतोय आणि ऑफसाईडच्या दिशेने कटावून काढलेला चेंडू. तेवढीच उत्कृष्ट अशी फिल्डिंग बारक्याची. 3 धावा रोखल्यात परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडत आहे. संघाची धावसंख्या होते 10 धावा. हॅलो हॅलो बाहेर आहे. हॅलो उत्कृष्ट चेंडू काहीसा न समजलेला ऋतुजाला. 1 शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10 धावा 1 विकेट. सर्वांना नमस्कार. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी कॉम्पिटिटर कैलाश रघुवीर या PCLच्या वतीने सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 5 पंढरी चॅम्पियन लीग 2025 पर्व 5वे. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना चालू झालाय तो म्हणजेच रामप्रभू रेंजर्स वर्सेस फ्रेंड्स रायडर्स यांच्या दरम्यान. आणि पॉवर प्ले ओव्हर समाप्त झाली आणि पहिल्या पॉवर प्ले ओव्हर समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 10 धावा. 1 गडी बाद 10 धावा. या सामन्यासाठी मेन पंच म्हणून जो काम पाहतोय खास आपल्या गावाच्या लीग साठी आलाय आणि गावाच्या प्रेमापोटी यज्ञेश चोगले मेन पंच म्हणून काम पाहतोय. तसेच लेग पंच म्हणून काम पाहतोय निलेश रघुवीर. लाईन पंच म्हणून काम पाहतोय गणेश खळे आणि थर्ड अंपायर म्हणून काम पाहतोय निखिल चोगले. स्कोरर म्हणून काम पाहतोय कौशिक सुनेकर. युट्यूब लाईव्हचं जे काम करतायत आकिब भाई आणि त्यांचे सर्व सहकारी आणि बघण्याचं आणि अति महत्त्वाचं जे काम करतायत क्रीडा रसिक या सर्वांच्या साक्षीने सामना या ठिकाणी चालू झालेला आहे. तसेच साऊंड सिस्टीम मुळे दादा कारण तुमच्यामुळे आमचा आवाज या ठिकाणी पोहोचतोय. तुमचं देखील या ठिकाणी आभार. दुसरं षटक पूर्ण करण्यासाठी आलाय रोमेश. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न. रोमेशच्या समोर आहे ऋतुज सुनेकर. पाहूया बॉल जातोय ऋतुज करता रोमेशचा
आणि हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी होतोय. जर अशीच गोलंदाजी केली तर संघाला घातक ठरू शकते आणि पुढे रन्स देखील अवांतर एक्स्ट्राच्या माध्यमातून होऊ शकतात. पाहूया पुढचा बॉल. नो बॉल प्लचार. टोटल 5 धावा संघाच्या खर्चामध्ये. निश्चितच 5 धावांनी संघाची धावसंख्येत भर पडली आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 17 धावा. दुसरं षटक चालू आहे. पूर्ण करण्यासाठी आला होता तो रोमेश. म्हणून रोमेशचा वाईट, त्याच्यानंतर नो वर चौकार मारला ते म्हणजे ऋतुजने सुपर टॅप शॉट लगवण्याचा प्रयत्न केला आणि 5 रनांनी भर पडली. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे ती 17 धावा. पाहूया पुढचा बॉल कशा प्रकारे हिट करणार रोमेश. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा एक प्रयत्न असणार आहे ऋतुज करता. पाहूया आणि पुन्हा एकदा टॅप शॉट लगावतोय आणि 1 रन. सुपर या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, टॅप लगवण्याचा प्रयत्न होता, पण या ठिकाणी देवा याच्याकडनं एक सुरेख फिल्डिंगचा आपण नजराणा पाहिला आणि निश्चितच 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागतं ऋतुज आणि नरेश याला. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न आणि आता काही यॉर्कर लाईनचा बॉल होता, पायावर आदळतोय पण बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतली आणि स्ट्राईक मात्र दिली आहे ती म्हणजे ऋतुजला. पाहूया ऋतुज आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय आणि स्कोर झालेला आहे 19 धावसंख्या आतापर्यंत पोहोचली आहे. दुसरं षटक चालू आहे. पूर्ण करतो रोमेश. पाहूया कारण ही लीग आहे ती रन रेटच्या नुसार लीग चालणार आहे. ज्या संघाचा जास्त रन रेट असेल तो संघ पुढे असेल. पाहूया पुढचा बॉल आणि मारण्याचा प्रयत्न ऑफसाईड दिशेने. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देवा आणि विशालच्या माध्यमातून होते. पाहूया पुढचा बॉल. ऋतुज काहीतरी मोठी फटकेबाजी करण्याच्या तयारीत आहे. पाहूया ऋतुजने जर का मोठी फटकेबाजी केली तर अजूनही स्कोर होऊ शकतो. पाहू आणि आता मात्र जातोय टॅप शॉट लागवतोय स्टेट ड्राईव्हच्या दिशेने आणि चौकार लगावलाय. लास्ट बॉल आहे लास्ट. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 23 धावा झालेली आहेत आणि या ओव्हर मधला लास्ट बॉल शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय आणि निश्चितच हा बॉल देखील वाईड बॉलचा इशारा आणि निश्चितच हा वाईड बॉल एक्स्ट्रा रन अवांतर धावसंघाची धावसंख्या वाढली 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा टॅप शॉट लगवण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण विशाल याच्याकडनं होतं. रनआउटचा मोका होता. बॉल ओव्हरथ्रो झाला आणि आता मात्र या ठिकाणी अंपायर 2 रन ना आणि निश्चितच गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. धावून 2 रन्स काढलेले आहेत आणि संघाची धावसंख्या वाढली आहे आणि षटक देखील समाप्त झाले आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर्स या संघाची धावसंख्या झाली 26 धावा. 26 लॉस ऑफ 1 विकेट. यूट्यूबच्या माध्यमातून हे प्रेक्षेपण चालू आहे. लाईव्ह प्रेक्षेपण आणि यूट्यूब चॅनल आहे स्पोर्ट्स स्ट्रीम. या चॅनलवर तुम्ही जाऊन नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जे यूट्यूब बांधव या ठिकाणी बघत आहेत त्यांचे देखील मी आभार. मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही मॅचेस पाहत आहात. तसेच तिसरा षटक चालू पूर्ण करण्यासाठी आला आहे संकेत चोगले. पहिलाच बॉल टाकण्याचा प्रयत्न 1 रन धावून काढले आणि आता मात्र ऋतुजकडे स्ट्राईक गेले. बघूया ऋतुज मागच्या ओव्हरमध्ये ऋतुजने काहीतरी कमाल केली होती. आता तोच ऋतुज पुन्हा एकदा या ओव्हरमध्ये परत एकदा या ठिकाणी जातोय चौकार. टॅप शॉट लागतो. प्रत्येक शॉट टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न करतो पण ती शॉट देखील सक्सेस होते आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार 4 रना करता. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न संकेतचा आणि आता मात्र हा गुड लेंथ गुड बॉल. काहीसा नसता मग बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. बॉल जातोय रोमेश एक्स्ट्रा हातामध्ये पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय संकेत.
आणि ग्राउंड शॉट लागवण्याचा प्रयत्न होता. काय होतंय, काय घडतंय? थ्रो चांगला झाला होता, परंतु या ठिकाणी जर का स्टंपला बॉल लागला असता तर रनआउटचा चान्स होता. पण या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दोघांच्या माध्यमातून झालं आणि आता मात्र स्ट्राईकवर गेलाय खुद्द कर्णधार नरेश चोगले, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू डीजे. थोडीशी फिल्डिंगमध्ये बदल या ठिकाणी होताना दिसतोय. पाहूया. ऑन सेटचा प्लेअर कव्हर ड्राईव्हच्या दिशेने गेलाय आणि या ठिकाणी फिल्डिंग कव्हर ड्राईव्ह, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, स्ट्रेट ड्राईव्ह, स्लिप अशी वेगवेगळी या ठिकाणी फिल्डिंग सजवलेली आहे. कारण समोरचा बॅट्समन लेफ्ट हँड बॅट्समन आहे संतोष काकडे, समोर आहे संकेत. आणि आता बघा अपील केलेली आहे, स्टंपिंगची अपील. या ठिकाणी अंपायरने उंगली खडी की, चलता किया किसको, संतोष को. आणि पंचाने हा वाईड बॉल घोषित केलाय. पंच वाईड बॉल ना, पंचने हा वाईड बॉल घोषित केला आणि वाईड बॉलचा निश्चित 1 रन तर मिळालेला आहे. आणि परंतु महत्वाची विकेट गेली आहे ती संतोषची आणि त्याची जागा सामान्यासाठी आलाय कृपाळू. बघूया आपल्या या टीमवर काही कृपा करतोय का कृपालू. कारण आतापर्यंत 3 विकेट तर गेलेले आहेत. आता मात्र ह्या दोघांच्यावर खांद्यावर जिम्मेदारी आता आलेली आहे. ऋतुज तर आहे, पण ऋतुजने आता एक मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. जर स्कोर पुढे न्यायचा असेल तर काहीतरी आपल्याला कामगिरी करावी लागणार आहे. कारण तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय संकेत. पाहूया. राईट आर्म राऊंड द विकेट, नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय कृपालू. आणि हा जातोय फाईन लेग दिशेने हा चौकार. ओव्हर देखील समाप्त होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स रायडर या संघाची धावसंख्या झाली आहे 37 धावा. 3 विकेट आणि 37 रन झालेले आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे संकेत. जास्त टाइमपास नाही, अजून बरेच मॅचेस बाकी आहेत. 8 मॅच बाकी आहेत या दिवसाच्या अजून. थँक्यू डीजे. संघाचं 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय रोशन. समोर आहे तो ऋतुज. या 4थ्या ओव्हर मधला पहिलाचा बॉल टाकण्यात या ठिकाणी यशस्वी ठरतोय का. आणि वाईड बॉलचा इशारा होता. निश्चितच वाईड बॉलचा 1 रन तर आलेला आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 14. यानंतर होणारा सामना असेल तारकाफिश वर्सेस रॉकस्टार. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण टॉस का बॉस साठी पॅव्हलियन कक्षामध्ये यायचं आहे. संकेत त्याची जागा सामान्यासाठी आलाय. साजन दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय. रसल राईट आर्म राऊंड द विकेट, बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि तितकंच क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र या ठिकाणी बाद होतोय. आणि साजन आल्या आल्या तंबूत परततोय आणि रनआउटची विकेट. क्रिकेटमध्ये रनआउटला आत्महत्या असं म्हणतात, पण
साजनने उत्कृष्ट एक शॉट मारली होती, पण बॅड लक म्हणावं लागेल साजनचं, कारण रनआउटची विकेट आणि त्याची जागा सामानसाठी आलाय तो रोशन, समोर आहे तो रोमेश. आता बघूया आता पूर्ण रोमेशवर एक जिम्मेदारी घ्यावं लागेल खांद्यावर स्वतःच्या आणि काहीतरी कामगिरी करून दाखवायला लागणार आहे आता, कारण संकेत गेला, साजन गेला आणि जिम्मेदारी आता फक्त तुझ्या आणि ह्या रोशनवर आहे. बघूया दोन खेळाडू कितपत योगदान देत आहेत. 69 धावांचं टार्गेट आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली आहे 14 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय आणि जातोय मोठी विकेट. पहिला संकेत, त्यानंतर साजन, आता रोशन आणि 3 विकेट महत्वाचे. आता मात्र या ठिकाणी येतोय विशाल रघुवीर. 69 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करायचं 30 चेंडूमध्ये आणि दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करण्यासाठी आला होता रसेलच्या या ओव्हरमध्ये मला वाटतं 3 विकेट महत्वाचे गेलेले आहेत. पहिला संकेत, त्यानंतर साजन आणि आता रोशन. या ओव्हरमध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. विशाल आणि रोमेश यांच्या काहीतरी जिम्मेदारी घ्यावं लागणार आहे. आता सर्व पूर्ण भार तो तर रोमेशवर राहणार आहे, कारण 2 रनआउटची विकेट या ठिकाणी गेलेली आहेत. कारण संकेत पहिलाच आउट गेला होता आणि त्यानंतर 2 रनआउट विकेट महत्वाची गेली. आणि पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्या समोर मारण्याचा प्रयत्न, बॉल कैसा ना बीट होतोय. गुड लेंथ गुड बॉलचा एक नजराणा आपण पाहिला रसेल याच्या माध्यमातून. महत्वाचे विकेट्स घेतलेत त्याने आणि आता मात्र या ठिकाणी बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे रसेल. समोर आहे तो विशाल रघुवीर आणि क्लीन बोल्ट. आणि विशाल देखील एक स्वासात बाद झाला आणि असंच जर का विकेट गेल्या तर संघाला घातक ठरू शकतात. ओव्हर देखील समाप्त झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रामप्रभू आर रेंजर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 14 धावा. 4 विकेट आणि 14 रन झालेले 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पहिल्या पॉवर प्ले ओव्हर मध्ये 13 रन्स होत्या आणि आत्ताच्या रसलच्या या ओव्हर मध्ये फक्त 1च रन आलेला आहे. टोटल धावसंख्या झाली ती 14 धावा. संघाचं 3रं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आलाय संतोष काकडे. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय, कारण आणि आता या ठिकाणी वाईड बॉल प्लस 4, टोटल 5 धावा. संतोषचा हा दुसरा षटक वैयक्तिक होता आणि संघाचा 3रं षटक घेऊन आला होता. पण संतोषने पहिलाच वाईड आणि त्यानंतर वाईड नंतर एक बाउंड्री गेली, मग टोटल 5 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे बीट करणार. 69 धावांचं टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करायचं आहे रामप्रभू आर रेंजर्स या संघाला. पाहूया आणि आता मारण्याचा प्रयत्न जातोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रसल याच्याकडनं. 1 रन. आता मात्र साजन नवीन फलंदाज मैदानात आला आहे, तो म्हणजे देवा. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहे. 17 चेंडूमध्ये 49 धावांची अजून गरज आहे. बघूया आता कशा प्रकारे बॉल बीट करणं. खेळण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त बॅट्समनचा असला पाहिजे, कारण नो बॉलचा या ठिकाणी होता. बघूया काय होतंय, काय घडतंय. अपील तर गेलेले आणि अंपायरनी उंगली खडी की चालता की आहे गोल्टी को. आणि आता मात्र हा गोल्टी बाद होत, रनआउट होत. मला वाटतं 3 ते 4 विकेट हे रनआउटचेच गेलेले आहेत. जर ते व्यवस्थित जर रन धावून काढल्या तर होऊ शकतात, जर बॉलवर लक्ष दिला तर. पण बॅड लक म्हणावं लागेल या देवाचं. आणि त्याच्यानंतर आता नवीन फलंदाज मध्ये दाखल होणार आहे, पण रोमेश अजूनही मैदानात आहे. रोमेशला काहीतरी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे, कारण विकेट आतापर्यंत विकेट 5 विकेट गेलेले आहेत आणि रोमेश अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. बघूया रोमेशवर पूर्ण आता एक भार असणार, एक जिम्मेदारी असते, स्वतःच्या खांद्यावर एक भार घेण्याची एक तयारी असली पाहिजे, तरच रन्स होऊ शकतात.
तिसरा षटक चालू आहे, पूर्ण करतोय संतोष. लेफ्ट हँड मोडतो, विकेट आणण्याचा प्रयत्न, हो जातोय रिव्हर्स शॉट, 4 रन करता. सुपर चौकारचा या ठिकाणी नजराना पेश केला तो रोमेशने. आता एकट्यावर पूर्ण भार आहे रोमेशवर, तुलाच खेळायचं आहे आणि पूर्ण तुला रन चेसिंग करता. 16 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 44 धावा जिंकण्याकरता तिसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय. हो टॅप शॉट लावण्याचा प्रयत्न, जातोय सीमारेषे पार, 4 रन करता. पाहूया जर अशीच उत्तम खेळी केलीस तर नक्कीच विजयापर्यंत जाऊ शकतो. अजूनही 15 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं कारण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. पाहूया अजून 15 बॉल आणि 40 रनांची गरज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय संतोष आणि आता मात्र या ठिकाणी जातोय स्लिपच्या दिशेने चौकार. सलग 3 चेंडूमध्ये 3 आपण चौकारा पाहिला कारण पूर्ण त्याच्यावर एकट्यावर आता जिम्मेदारी आहे. तर साथ देण्यासाठी आलंय दर्शन, पण 14 बॉल म्हणजे 36 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 36 धावा जिंकण्याकरता रामप्रभू आर रेंजर्स या संघाला. एक तितकेच महत्वाचे बॅट्समन या संघामध्ये होते. पहिला संकेत गेला, त्यानंतर साजन गेला, विशाल असे रोशन, नंतर देवा, असे वेगवेगळे बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. पण काय बॅड लक म्हणावं लागेल. पण आता एकट्यावर पूर्ण भार, स्ट्राईक फक्त एकट्याकडेच ठेवायची आहे कारण रन्स जर चेसिंग करायचे असेल, चेस करायचे असेल तर स्ट्राईक महत्वाचे आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय संतोष काकडे रोमेश करता. पाहूया काय होतंय, काय घडतंय. आणि आता मात्र गॅप मध्ये ढकलतोय, जातोय सीमारेषे पार, 4 रन करता. सुपर चौकात नजराना पाहिला. पाहूया आता निश्चितच थोडस मागडं षटक या ठिकाणी होताना दिसते. संतोषने पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन्स दिल्या होत्या आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 37 धावा. पाहूया आणि पुन्हा एकदा चौकार, वा सुपर चौकार नंतर पेश केला. ओव्हर समाप्त झाली. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रामप्रभू आर रेंजर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 41 धावा आणि जिंकण्याकरता 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 28 धावा जिंकण्याकरता काहीसा आठवड्याचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. काहीसा रोमहर्षक सामना, रोमांचक या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्याला. प्रत्येक ओव्हरमध्ये 14चा रन रेट आहे. जर व्यवस्थित समजूतदारपणे खेळी केली तर नक्कीच विजय होऊ शकतो. फक्त आता दर्शनला एकच काम करायचं आहे की रोमेशला स्ट्राईक देऊन रोमेश स्ट्राईक रोटेट करायची आहे. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काही होऊ शकतं. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक तर रोमेशला मिळाली तर रन्स चेसिंगला काही अडचण होणार नाही. तसेच फिल्डिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे. पाहूया बॉल टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण जो फिल्डिंगला असतात खेळाडू त्या फिल्डिंग महत्त्वाची आहे या ठिकाणी. पाहूया एका ओव्हरमध्ये 14 धावांची गरज आहे. प्रत्येक रन रेट असणार आहे आणि 2 ओव्हरमध्ये 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पाहूया काही होऊ शकतं. प्रथमेश कालेकर जर कुठे असाल तर रॉकस्टार संघात आपण सामील व्हायचं आहे. पॅव्हेलियन कक्षामध्ये या ठिकाणी आलेत. प्रथमेश कालेकर जर कुठे असाल तर लवकरात लवकर पॅव्हेलियन कक्षामध्ये यायचं आहे. संघाचं 4थं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आल्या हरिदास. पाहूया 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पाहूया हा वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी होतोय. पाहूया 12 चेंडू आणि
27 धावांची गरज आहे. बघूया काहीसा रोमांचक सामना, रोमहर्षक सामना पाहायला आपल्याला मिळणार आहे. 12 चेंडूमध्ये 27 धावांची अजून गरज आहे. स्ट्राईकला खेळतोय दर्शन पाटील, नॉन स्ट्राईकला तर रोमेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देणार आहे. दर्शनला फक्त एकच काम करायचं, फक्त स्ट्राईक द्यायची आहे रोमेशला. आणि आता मात्र काय होतंय, काय करतंय, आणि निश्चितच मस्तपैकी एक अडवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच आत्ता स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे आणि स्ट्राईकला जातोय तो रोमेश. मागाच्या ओव्हरमध्ये संतोष काकडे याच्या 5 चौकार लगावल्या होत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये तोच आता एक रोमेश या ओव्हरमध्ये बघूया कशा प्रकारे खेळी केली, कारण ही ओव्हर देखील त्याचप्रमाणे महत्वाची आहे ज्या ओव्हरमध्ये मागाची कामगिरी केली होती. पाहूया राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. काय होतंय, काय करतोय, जातोय चौकार. आणि निश्चितच जर का बॉल व्यवस्थितरित्या अडवला असता तर नक्कीच 1 रन दिला असता आणि 3 रन या ठिकाणी हे झालं असतं. पण निश्चित खूप चांगला प्रयत्न होता फिल्डरचा. यानंतर होणारा सामना असेल रॉकस्टार वर्सेस तारका फिश. मी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो की आपण लवकरात लवकर पॅव्हलियन कक्षामध्ये टॉस कबॉससाठी यायचं आहे. रॉकस्टारचा कॅप्टन मुकेश चोगले आणि तारका फिशचा कॅप्टन निखिल चोगले. आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. दहा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 22 रन जिंकण्याकरता रामप्रभू रेंजर्स या संघाला. बघूया अजूनही रोमेश मैदानामध्ये दाखल आहे. पाहूया तोच सलामीला आलेला रोमेश अजूनही मैदानामध्ये अशा प्रकारे कामगिरी करतोय का, कारण रन चेसिंगला अजूनही 22 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. चालू असलेले सामना रायडर्स वर्सेस रामप्रभू रेंजर्स यांच्या दरम्यान. 69 धावांचं टार्गेट होतं. टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणजे 30 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या पाहिजे आहे ती म्हणजे 10 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच ताकदीने सामन्याला सुरुवात होत आहे. 4थं षटक चालू आहे, पूर्ण करत आहे हरिदास. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. जिंकण्याकरता 22 धावांची अजून गरज आहे. आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी मेन पंच म्हणून काम पाहतो यज्ञेश चोगले. एक चांगले उत्तम अनुभवी पंच या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. पाहूया पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न जातोय पॉइंटच्या दिशेने. 9+4 टोटल 5 धावा. आता 10 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. काहीसा सामना या ठिकाणी जवळ येताना दिसतोय. खरोखर गोलंदाज मेहरबान ठरताना दिसतोय. गोलंदाज आता नो बॉल गेला होता. नो बॉलवर मस्त वेगळी चौकार मारला. टोटल 5 धावा आलेले आहेत आणि आतापर्यंत जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 16 रन जिंकण्याकरता रामप्रभू रेंजर्स या संघाला. आता मात्र थोडस एक शांत संयमी खेळताना दिसतोय आणि पुन्हा एकदा फाईन लेग दिशेने बंद शतरक्षण आहे तिथे आणि 1 रन गुड रन बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि स्ट्राईक मात्र रोटेट झाले. स्ट्राईक गेली आहे ते दर्शन याच्याकडे. आणि जर का दर्शन एकच काम करायचं आहे की स्ट्राईक फक्त रोमेशकडे जास्तीत जास्त द्यायचे. आतापर्यंत जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. रन रेट तर चांगल्या प्रकारे आलेला आहे, कारण 12 चेंडूमध्ये 28 धावांचं टार्गेट होतं, 14चं रन रेट होतं. आतापर्यंत जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया आता कशा प्रकारे बॉल पुढचा बॉल बीट करतो. 14 षटक चालू पूर्ण करतो हरिदास. त्याच्या समोर आहे दर्शन. या क्रिकेटमध्ये फिल्डिंगला तितकं महत्त्व दिलं तितकंच बॅटिंगला तितकं महत्त्व असतं आणि तोच महत्त्व या ठिकाणी राखीव ठेवतात का, आणि तितकंच फिल्डिंग या ठिकाणी महत्त्वाची आहे. बघूया आता, कारण खेळाडू फलंदाज आहे, तो बॅटिंगवाला, तो बॅटने बॉल मारणारच आहे, पण फिल्डिंग महत्त्वाची आहे. आता वाईड बॉल. जर गोलंदाज या ठिकाणी मेहरबान ठरत चालला आहे, वाईट नोची जर का बरसात झाली तर फलंदाजाला तितकं सोपं काम होणार आहे आणि ते सोपं काम या ठिकाणी करून दिलेलं आहे. पाहूया आणि पुढचा देखील या ठिकाणी वाईट चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा मेन अंपायरद्वारे या ठिकाणी होताना दिसतोय. आणि आता मात्र काहीसा सल्ला मसलत करतायत, सांगतायत, समजावतात की बॉलिंग फक्त बॉल तर सोडायचे आहेत, एक्स्ट्रा रन्स नको, आणि एक्स्ट्रा रन जास्त झाल्या तर संघाला देखील तितकंच घातक ठरू शकतात. पाहूया आता या ठिकाणी थोडी साईड चेंज केली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न असणार, तो म्हणजे हरिदास. समोर येतो दर्शन पाटील आणि वाईड बॉलचा इशारा. पुन्हा एक सलग 3 चेंडू 3 वाईड बॉल. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 9 बॉल 12 रन जिंकण्याकरता रामप्रभू रेंजर्स या संघाला. पाहूया काय होत आहे पूर्ण मॅच याच्यामध्ये. आपण पाहतोय की 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज होती. आतापर्यंत फक्त जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि आता मात्र दर्शनला वाटलं की हा वाईड बॉल जाईल, दर्शनने बॉल सोडला आणि बॉल डायरेक्ट त्रिपाला आता स्टंपवर गेला आणि क्लीन बोल्ड झाला दर्शन पाटील. आता मात्र या ठिकाणी थोडीशी मॅच फिरताना दिसेल, कारण स्ट्राईक रोमेशला देणे महत्वाचं आहे. मगाशी मी देखील म्हटलं होतं की दर्शन जर एक रन काढून दिला, जर स्ट्राईक दिली तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी 6 विकेट गेलेत. 6 आणि दर्शन याची जागा सांभाळण्यासाठी आला आहे तो आकाश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. पाहूया 4थं षटक चालू आहे, पूर्ण करते हरिदास. आणि आता मात्र या ठिकाणी बाई मोठी विकेट. आतापर्यंत विकेट गेलेत 7. मला वाटतं आता येणारा जो प्लेअर असेल ती लास्ट जोडी असेल आणि जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. लास्ट विकेट हातात आहे. बघूया आता हीच महत्वाची विकेट. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, आणि आतापर्यंत मॅच परत फिरली. पाहूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आता लास्ट विकेट साठी या ठिकाणी आलाय हरिओम हरिओम हरिओम. बघूया जर या मंत्राचा उच्चार केला असता नक्की तुझा ओम 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 ओम. पाहूया 7 चेंडू 12 धावांची गरज आहे. काय होतंय, काय करताय, बरोबर आहे, आणि हेच करून तुला भाग होतं. आता पाहूया आता मात्र सामना या ठिकाणी थोडासा फिरताना दिसणार आहे, कारण आता स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकला गेलाय तो रोमेश आणि 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. काय होतंय, काय घडतंय, फक्त बॉलरला एवढंच काम करायचं, बॉल सोडायचे आहेत, आणि जर का एक्स्ट्रा गेल्या तर रोमेश याच्या वैयक्तिक धावा झालेले आहेत 13 चेंडू मध्ये 36 धावा वैयक्तिक धावा त्यांनी केलेल्या आहेत, आणि अजूनही तो मैदानामध्ये दाखल आहे. लास्ट विकेट आहे. लास्ट विकेट साठी जो हरिओम साथ देण्यासाठी आले फक्त उभं राहायचंय मैदानामध्ये. आता रोमेशलाच कामगिरी करावी लागणार आहे, कारण जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 12 धावा.
आणि बॉलरला तितकंच महत्वाचं काम करायचं आहे, कारण बॉल देखील तितकंच बघूया काय होतंय काय करतं. अजूनही मॅच दोघांच्या हातामध्ये आहे. बॉलर जर का मेहरबान ठरला तर सांगू शकत नाही काय होईल काय घडेल ते, पण बॉलरला एवढंच काम करायचं आहे, फक्त 6च्या 6 बॉल व्यवस्थित सोडायचे आहेत, कारण फिल्डिंग वाले बरोबर त्याची कामगिरी करणार आहेत. जर का बॉलरने व्हाईट किंवा नो बॉल टाकला तर या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच फिरू शकते. रन्स देखील होण्यातले आहेत, कारण 6 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. समोर आहे तो रोमेश. पाहूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय का रोमेश. समोर आहे तो आता फ्रेंड्स रायडरचा ऋतुज सुनेकर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि शेवटच्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय. पाहूया 6 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 6 चेंडू 12 धावा. काय होतंय काय करताना आता निश्चितच हा वाईड बॉलचा इशारा मेन अंपायर द्वारे या ठिकाणी घोषित होतोय आणि जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. फक्त ऋतुजला फक्त आता एकच कामगिरी करावी लागणार आहे की जर का बॉलिंग व्यवस्थित टाकल्या टप्पा व्यवस्थित पडला तर नक्कीच रोमेशला देखील तितकंच हे करणं होणार आहे. आणि आता मात्र ऋतुजने जर का व्हाईट आणि नोची वरसाद केली तर रन्स देखील इझी होऊ शकतात. पाहूया पुढचा बॉल टाकण्यास सज्ज होता, अर्थात पहिलाच बॉल आणि नो बॉल. टप्पा व्यवस्थित पडला होता पण बॅड लक म्हणावं लागेल की नो बॉल घोषित झाला आणि नो बॉलचा एक रन निश्चित संघाच्या खात्यात जमा झाला. 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. एक्स्ट्रा रन्स आल्या तर खूप महागात ठरू शकतात. आतापर्यंत 2 बॉल झाल्या असत्या पण पहिला बॉल वाईड गेला, त्यानंतर नो बॉल आला आणि आता हा शेवटच्या ओव्हर मधला पहिलाच बॉल टाकण्यास सज्ज होतोय. पाहूया अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या धावसंख्या आहे ती 10 धावा. वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा वाईड. सलग 3 चेंडू 3 एक्स्ट्रा रन्स आलेले आहेत. जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. काय होतंय काय घडतंय काय बिघडतंय पाहूया का. दोन्ही अजूनही सामना दोघांच्या हातामध्ये आहे, कारण विकेट शिल्लक नाही आहे. ही लास्ट जोडी मैदानामध्ये आहे. बघूया जर का विकेट गेली तर सामना देखील या ठिकाणी फिनिश साठी जाऊ शकतो. लास्ट विकेट आहे आणि लास्ट विकेटसाठी हरिओम आणि रोमेश तयार आहेत. पाहूया आणि आता मात्र 6 चेंडू मध्ये डिस्कशन आणि थोडासा ओव्हर या ठिकाणी चेंज होताना दिसतंय. खुद्द कर्णधार फ्रेंड्स रायडर या संघाचा कर्णधार नरेश चोगले. बघूया आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय. 6 चेंडू आणि सहा चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. पाहूया काय होतंय काय घडतंय. 6 चेंडू 9 धावा. समोर आहे तो रोमेश. लास्ट विकेट साठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पाहूया आणि जातोय चौकार. सुपर चौकाराचा नजराणा पेश केला आणि आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावा. थोडंसं अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघूया काय घडतंय. अजूनही मॅच दोघांच्या हातामध्ये आहे, कारण रामप्रभू आर रेंजर्सकडे विकेट बाकी राहिलेले नाही आहेत. ही लास्ट जोडी मैदानामध्ये आहे, तरी व्यवस्थित रोमेशला कामगिरी करावीच लागणार आहे आणि फ्रेंच रायडर्सला फक्त एका विकेटची गरज आहे. पाहूया आपण 500 सांगायचे. तसेच यूट्यूबवर 500 यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचेही देखील मी आभार मानतो. राईट आर्म राऊंड द विकेट. दुसरा चेंडू आणि या ठिकाणी जातोय पॉइंटच्या दिशेने चौकार. सुपर चौकार नजराणा पेश केला आणि जिंकण्याकरता केवळ एका धावेची गरज आहे. तसेच रोमेश याच्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत ते 44. 44 धावा झालेल्या आहेत रोमेशच्या, जो रोमेश अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. तसेच बबन कालेकर आडे यांच्याकडून रोमेश याच्याकरता जर आता मॅच जिंकवली
तर बबनने 500 कबूल केलेत, पण माझ्याकडे फक्त 100च देऊन ठेवले आहेत. बबन नंतर 400 घेऊन यायचे. आता बबनचा भाऊ रोमेश, आता या बॉलवर पूर्ण मॅच डिफेंड आहे. जिंकण्याकरता फक्त एका धावीची गरज आहे आणि फ्रेंच रायडरला फक्त एका विकेटची गरज आहे. एक धाव एक विकेट. काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय पाहूया. आणि आता मात्र आणि आता या ठिकाणी मॅच पैसा वसूल मॅच. जोरदार टाळ्या. सुपर ओव्हर. जिंकण्याकरता एका धावेची गरज होती. बॅडलक म्हणावं लागेल तर रोमेशचं. आणि मॅच पोहोचते त्या खेळाडूसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. ज्याने कॅच घेतली त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचा. जबरदस्त कॅच. या कॅचला माझ्याकडून सलाम. लवकरात लवकर सुपरवर चालू होईल. आणि सुपरवरचा नियम आपल्या सर्वांना माहिती आहे. 2 विकेट असतात, 6 चेंडू असतात. या ठिकाणी पुढच्या मॅचचा एक टॉस होत आहे. टॉस यज्ञेश चोगले यांच्या शुभ हस्ते. अजूनही सुपरवर बघायचे ना.